राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 4 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन. आपल्याला जिद्द असते ती प्रपंचात, परमार्थात नसते. माणसाच्या अंगात जिद्द हवी, धमक हवी, काहीतरी करून दाखवण्याची ईर्ष्या पाहिजे. त्याशिवाय मनुष्य पुढे कसा जाणार? अशी वाक्य नेहमी आपण ऐकतो, परंतु ती फक्त व्यवहारापुरती, प्रपंचापुरती मर्यादित असतात. व्यवहारात ज्याला सुख असं म्हटलं जातं, मानलं जातं, त्या वस्तू, ती माणसं एकत्र करण्यातच खरं कौशल्य आहे, खरी मर्दुमकी आहे असं मानण्याचं सर्वसामान्यांचं धोरण असतं. खरंच आपण प्रपंचासाठी किती धडपड करतो? तेवढी धडपड जर परमार्थासाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी केली तर नक्कीच तो दर्शन देईल. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणत असत की प्रपंच तुम्हाला पदोपदी तुडवत असतो, परंतु तुम्ही तरी त्याला सोडत नाही. खरोखरच ही कौतुकास्पद गोष्ट आहे. काय वाटेल तो प्रसंग येऊ दे, आपण त्यातून वाट काढतोच, कधी निराश होऊन थांबत नाही. समर्थांनी दासबोधामध्ये कुटुंब काबाडी या विषयावर जवळजवळ 1 दशक लिहिलंय. अगदी माणूस मूल म्हणून जन्माला येण्याच्या अगोदर त्याच्या गर्भावस्थेपासून ते मरेपर्यंतचं प्रपंचाचं वर्णन इतकं तंतोतंत आणि मार्मिक दुसरीकडं कुठंच नसेल. ते वाचून आम्हाला उपरती होत नाही ही गोष्ट निराळी. तेच कष्ट, तीच जिद्द, तीच निष्ठा आपण परमार्थाबद्दल मात्र बाळगत नाही. प्रपंचात आपण 20-20 वर्ष पोट भरण्याची विद्या शिकण्यासाठी घालवतो. पुन्हा इतकं शिकल्यानंतर पैसे मिळतीलच याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. तथापि वर्षानुवर्ष अनंत काळापासून हा व्यवहार चालूच आहे. पण परमार्थात मात्र आज साधनेला सुरुवात केली की लगेच 8 दिवसात त्याची प्रचिती पाहिजे असं असतं. त्याशिवाय आमचा विश्वास कसा बसणार? हे त्यावरचं भाष्य आहे. साधन सोडा, नवस, सायास, पूजा, अर्चा वगैरे सुद्धा केली की लगेच फळ पाहिजे असं माणसाचं असतं. म्हणून प्रपंचात जी जिद्द आम्ही दाखवतो तिचा रोख फक्त बदलायचा आहे. ध्येयात बदल करायचा आहे. प्रपंचाच्या जागी परमार्थ ठेवायचा. जिद्द तीच, हिम्मत तीच, ईर्ष्या तीच. पण हेच तर जमत नाही ना. त्यासाठी सद्गुरू कृपाच लागते, पण ती मिळण्यासाठी तरी साधन केलं पाहिजे. तेवढं जरी जिद्दीनं केलं तरी मग एकदा कृपा झाल्यानंतर मग दुसरा विषय समोर येणारच नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.